अरे राम राम रे बोट्ट्यो, काय म्हणता? चला मग आपल्याला जावं लागते ट्युशनले. मग सगळ्यात पहिलं आपण ना म्हाताराचे दर्शन घेतले आणि डायरेक्ट लावला ना आपल्या सोबतदाले फोन. सोबतदा हजर. मग काय आपला सोबतदा कोणासोबत तरी फोनवर बोलू राहिला. का रे बा सोबतदा कोण आहे? कोणीच नाही म्हणे. तेवढाच आपला सुरतदा आला आणि सुरतदाच्या घरी निघाला आता न भाऊ साप. सुरतदा म्हणे झाटभर साप नाही पण हातभर फाटली होती न बा सुरतदाची. म्हणे नाही ना रे बा, म्हटलं काही सांगू नको आम्हाला. मग काय निघालो ना सरळ डायरेक्ट ट्युशनच्या इकडे. ट्युशनवर पोहोचलो पण लागल्या ना रे बाईच्या मस्त थांबून नाही राहिले. अरे चला रे बा घरी, बाबा गहू पा लागते मला. मग काय भाऊ आलो बाई घरी, जेवण वगैरे केले डायरेक्ट बाहेर आपला गहू पाहिले. कारण गाया भोले मॅट करतात काय. मग फटकनी संध्याकाळ होता भाऊ गहू आपला जमा करून टाकला. भाऊ गरमी एवढी उरायली की भयानक, तेवढी ही खेबडी मॅट करायला आली. का रे बा काय म्हणणं आहे तुझं? म्हणाली एवढीशी काय पण बाबा खतरनाक आहे हे बी. जाणार बा अभ्यास करणं म्हटलं. झाला म्हणे अभ्यास. म्हटलं बरं आहे बा तुझं. मग काय फटकनी आपला गहू बी म्हटलं झाकून घेतला आणि काय निघालो बाई घरी. करणार तुम्हाला माहिती आहे पोट्टे संध्याकाळ झाल्यावर जावं लागते आपल्याला दुकानात. मग काय लावली ना आपल्या मायलेच्या आणि प्लॅटिनाले चाबी रपकन निघालो ना बाई दुकानात. दुकानात आज काही जास्त काम नव्हतं पोट्टे. फटकन दुकानातलं काम अटकून घेतलं निघालो ना बाई घरी. घरी जाताना आपल्या पोट्टेचे फोन काय रे बा कुठे आहेस? म्हटलं दुकानातून घरी निघालो. बरं ठीक आहे म्हणे, ये म्हणे घरी. काय घरी बोलून गेम करतात बाबा. आणि तेवढ्यात आपले डॉगेश बाई बी हजर होते. पाहतो म्हटलं डॉगेश भाऊचं म्हणणं काय. चला पोट्टे मग आजच्या एवढंच भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.